राज्यात निकृष्ट आणि बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं असून हा गंभीर प्रश्न आमदार हरीश पिंपळे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला। बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली आहे। पहिले तर निसर्गानं शेतकऱ्याला मारलं आणि आता अध्यक्ष महाराज पाणी उशिरा आलं आणि उशिरा आल्यावर जे बियाणं सोयाबीनचं तुरीचं कपाशीचं पेरलं शेतकऱ्यांना ते निघालंच नाही। सबसे फेल झालं ते बियाणं। अध्यक्ष महाराज तुरीचं मध्ये अंकुर सीड चारू नावाची तूर आहे त्याचं बियाणं उगवलं नाही आणि कपाशीमध्ये दोन आहे न्यूझीलंड सीड आणि मंगलम सीड हे बियाणं निघालं नाही। सोयाबीन मध्ये 10 आहे अध्यक्ष महाराज बूस्टर सीड इंगो सीड रवी सीड ओसवाल सीड केडीएम सीड ग्रीन गोल्ड सीड एशियन ॲग्रो आदित्य सीड बिंगर सीड इंगल सीड हे सोयाबीनचे 10 बियाणे अध्यक्ष महाराज निघाले नाही तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। इथं कृषी मंत्री बसलेले अध्यक्ष महाराज माझी शासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून या ज्या बॅगा आता उशिरा पाणी आल्यामुळे काही लोकांचं पेरणं राहिलं आहे या ज्या कंपन्याचे नाव घेतलं यांचं बियाणं मार्केटात विकायला थांबलं पाहिजे। कृषी दुकानावर बियाणं खपलं नाही पाहिजे नाही तर परत शेतकरी संकटात येणार आहे। म्हणून म्हणजे आपल्या माध्यमातून विनंती आहे या ज्या लोकांचे बियाणे पेरल्यावर निघाले नाही अशा कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे। त्या शेतकऱ्याचा पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कंपनीपासून आणि शासनाने मदत केली पाहिजे अशी माझी आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती।